नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. उद्या 19 एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ असा शुभ मुहूर्त आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पितरांची पूजा करावी. जो काही करा केळी आहे याचं पूजन करावं. तसेच या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजासुद्धा करावी, जेणेकरून माता लक्ष्मी अक्षय आपल्या घरात वास करेल. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी करण्याचा एक उपाय सांगणार आहे. कारण अक्षय तृतीयेचा दिवस पितरांच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय कोणी करायचा, तर बघा, ज्यांचे सासू सासरे हयात आहे त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे आणि ज्यांचे सासू सासरे हयात नाही त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे. कारण बघा, आपल्याला 3 पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो लागत असतो. महिलांनो, ज्या पद्धतीने आपण लग्न करून आपल्या सासरी येतो तेव्हा बऱ्याच काही गोष्टी घेऊन येत असतो. त्याचबरोबर आपण आपले दोषसुद्धा आणत असतो आणि स्त्रियांनासुद्धा माहेरचा पितृदोष जो आहे तर तो लागत असतो आणि सासरचा सुद्धा पितृदोष लागत असतो. म्हणजेच काय, आपल्या आयुष्यात खूप जास्त दोष असतात. त्याच्यामध्ये सासर आणि माहेर दोन्ही दोष आपल्याला लागू शकतात आणि याच दोषांचे निवारण होण्यासाठी आपल्याला उद्या अक्षय तृतीयेला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. या दिवशी जर तुम्ही ह्या सेवा केल्या किंवा हे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यातील प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होतो. कारण हा जो दिवस आहे ना, हा तेवढा पवित्र आणि महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे महिलांनो, सगळ्या ताईंना, दादांना विनंती करून सांगते की उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. या दिवशी हा दिवा लावल्याने आपल्या आयुष्यातल्या खूप मोठ्या समस्या, अडचणी, संकट जे आहे तर ते दूर होतात. आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस पितरांना समर्पित आहे आणि त्यामुळे आपल्या सुखासाठी, आपल्या पितरांना मोक्ष मिळण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करणार आहे. हा उपाय ज्या घरामध्ये केला जाईल त्या घरातील 3 पिढ्यांचा प्रखर पितृदोष दूर होईल. आयुष्यभर पैशांची कमतरता ही भासणार नाहीत. घरातील सर्व अडचणी, संकट जे आहे तर ते दूर होतील. तर हा दिवा कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नमः नक्की लिहा, जेणेकरून पितरांचा आशीर्वाद हा तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला प्राप्त होईल. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30-10 वाजेपर्यंत आपल्याला हा दिवा पितरांसाठी लावायचा आहे. जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेले आहेत आणि तेच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. या दिवशी केलेल्या धार्मिक कृती, उपाय, दान यांचे फळ कधीही क्षय होत नाही आणि म्हणून या दिवसाला अक्षय फळाचा दिवस असे म्हटले जाते. आणि म्हणून हा उपाय जर तुम्ही या दिवशी केला तर या उपायाचं तुम्हाला अक्षय फळ जे आहे तर ते प्राप्त होणार आहे, जे कधीही संपणार नाही. तर पहा, या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते पृथ्वीवरती आलेले असतात, आपल्या अवतीभोवती असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला पूजा करायची असते, घास काढायचा असतो, सेवा करायची असते आणि त्यांना निरोप द्यायचा असतो. आणि बघा, पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा जो दिवस आहे ना, तो अक्षय तृतीयेचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपल्याला हा जो चान्स आहे तर हा अजिबात सोडायचा नाही. या दिवशी जर आपण पितरांसाठी काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्यांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होतो. पितृदोष जो आहे तर तो आपल्याला कधीही लागत नाही आणि जरी पितृदोष आपल्याला लागलेला असेल तर तो सुद्धा दूर होतो. पितरांसाठी हा दिवा लावल्याने आपल्या आयुष्यामध्ये फक्त कल्याणच होतं,
दुःख आपल्या वाटेला येत नाही. म्हणून न चुकता तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 5 मिनटं लागणार आहे, परंतु तुमच्या आयुष्याचं सोनं करून हा उपाय जाणार आहे. आता पितरांसाठी आपण हा दिवा लावणार आहे, त्यामुळे शक्यतो हे जे दिवे आहे ना, हे कणकेचेच बनवा. गव्हाच्या कणकेचा दिवा तयार करा, कारण तो सर्वोत्तम मानला जातो. जर ते शक्य नसेल तर तुम्ही मातीच्या पंत्या घेतल्या तरीही चालेल. आता पहिला उपाय करण्यासाठी आपल्याला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे किंवा मातीची पंती घ्यायची आहेत. सांगितल्याप्रमाणे शक्यतो महिलांनो कणकेचाच दिवा घ्या. त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे. लांब कापसाची वात लावायची आहे. यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ आणि चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. यानंतर एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे कुठे ठेवायला जागा असेल तिथे तुम्हाला हा ग्लास ठेवायचा आहे आणि त्या ग्लासजवळ तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. ग्लासमध्ये पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्याजवळ हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. जर तुमच्याकडे पिण्याचा माठ असेल तर त्या माठाजवळ तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल, कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे पिण्याचं पाणी असतं तिथे पितरांचा वास असतो आणि या दिवशी तिथे हा दिवा लावल्याने पितृदोष शांत होतो आणि घरावर कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तींचा प्रभाव हा पडत नाही. आणि पितरांची कृपा ही आपल्या कुटुंबावरती, आपल्या मुलाबाळांवरती राहत असते. त्याचबरोबर पुढचा उपाय हा देखील आपल्याला उद्याच करायचा आहे. तो उपाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला गव्हाच्या कणकेचा एक दिवा तयार करायचा आहे. दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. त्याचबरोबर त्या दिव्यात तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहेत. आणि यानंतर हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे. संध्याकाळी लावायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे, तर तिथे मुख्य प्रवेशद्वारावर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. हा दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. त्याचबरोबर पुढचा उपाय करण्यासाठी सुद्धा आपल्याला गव्हाच्या कणकेचा एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे, ज्याला 4 तोंडी दिवा असे म्हणतात. 4 दिशेला 4 वाती येतील असा तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे. 4 दिशेला 4 वाती लावायच्या आहेत. या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. सोबतच तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि पिवळी मोहरी टाकायची आहेत. आणि यानंतर असा चौमुखी दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे. साऊथ डायरेक्शनला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. हा उपाय केल्याने अकाली मृत्यूचे संकट टळते. आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न जे आहे तर ते येत नाही. आणि दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. त्यामुळे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या घरामध्ये किंवा बाल्कनीमध्ये तुम्हाला दक्षिण दिशेला हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या पितरांसाठी हे 3 दिवे जे आहेत तर ते उद्या अक्षय तृतीयेला आवर्जून लावायचे आहेत. अक्षय तृतीयेचा दिवस हा फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी नाही, तर पितृदोष दूर करण्यासाठी, त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी तुळशीपुढे तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. भगवान विष्णू व लक्ष्मी यांचे हे स्थान असल्याने तिथे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. यामुळे दोघांचे आशीर्वाद हे एकत्र मिळतात. तसेच घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्ही संध्याकाळी डाव्या साईडला एक तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरेकडे दिवा लावल्याने धनसंपत्तीचे देवता कुबेर प्रसन्न होतात व आर्थिक प्रगती होते. त्यामुळे तुम्हाला बघा, उद्या तुमच्या घरामध्ये, तुमच्या वास्तूमध्ये जी उत्तर दिशा आहे तर त्या उत्तर दिशेला तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्ही मातीचा किंवा इतर कोणत्याही धातूचा घेतला तरीही चालेल, कारण उत्तर दिशा ही धनाची दिशा आहे. आपल्या घरामध्ये जी काही धनसंपत्ती येते तर ती उत्तरेकडूनच येते. म्हणून त्या दिशेला सुद्धा तुम्हाला संध्याकाळी एक दिवा हा आवर्जून लावायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी केलेले दान अक्षय फलदायी मानले जाते. म्हणून विशेष करून गरजूंना दूध, दही, तांदूळ, खीर, साखर, पांढरे कपडे, शंख इत्यादी वस्तूंचे दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच या दिवशी केलेल्या दानामुळे
कुंडलीतील चंद्राची स्थिती ही देखील मजबूत होते आणि मानसिक शांतता ही मिळत असते. फक्त धनलाभच नाही तर या दानामुळे पुण्य संचयीसुद्धा वाढत असतो, जो आपल्याला पुढील जीवनामध्ये लाभदायक ठरत असतो. त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर त्या पिंपळ वृक्षाखाली सुद्धा तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावायचा आहे. कारण या झाडामध्ये साक्षात आपले पितृ वास करत असतात. माता लक्ष्मीचा वास असतो. या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूसुद्धा वास करतात आणि म्हणून त्या झाडाखाली सुद्धा तुम्हाला उद्या अक्षय तृतीयेला संध्याकाळी एक मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा तुपाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर बघा, जर तुमच्या घरामध्ये तुमचे सासू सासरे नसतील तर केळी आणि करा हे दोन्हींचं पूजन तुम्हाला करायचं आहे. आणि फक्त तुमची सासू नसेल तर केळी पूजन करा. फक्त सासरेच नसतील तर तुम्हाला करा पूजायचा आहे. आणि उद्या पूजा करून झाली की उद्याच्याच दिवशी संध्याकाळी त्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि ते तुम्हाला गरजू व्यक्तीला दान करायचं आहे. या दिवशी जलदान करायला खूप जास्त महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुती स्तोत्रम तुम्हाला पठण करायचं आहे. तुमच्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. कारण आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की सर्वप्रथम पितरांची पूजा करा आणि मग देवी देवतांची पूजा करा. उद्या तुम्हाला लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा करण्याच्या अगोदर पितरांची पूजा करायची आहे. दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला पितृस्तुती स्तोत्रमचं पठण करायचं आहे. यानंतर माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपण बघा, पितृपक्षामध्ये ज्या प्रकारे कावळ्यांना घास काढतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला उद्यासुद्धा कावळ्यांसाठी घास काढायचा आहे. तुम्ही घरामध्ये जो काही स्वयंपाक बनवणार आहे त्याचाच तुम्ही घास काढला तरीही चालेल किंवा दही भात तुम्ही ठेवू शकता. गाईला तुम्हाला उद्या स्वयंपाक केल्यानंतर ना पहिली चपाती आणि थोडासा गूळ ठेवून गाईलासुद्धा तुम्हाला हा घास द्यायचा आहे. तुमच्या घरी कुत्रा असेल तर कुत्र्यालासुद्धा तुम्हाला शेवटची भाकरी किंवा चपाती खाऊ घालायची आहेत किंवा तुम्ही दही भात खाऊ घातला तरीसुद्धा चालेल. आता या सगळ्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये मासिक धर्म आहे किंवा सूतक आहे, विटाळ आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला करता येणार नाही. परंतु सगळं काही चांगलं आहे तर या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. कारण या अक्षय तृतीयेला जरी सोने दागिने खरेदी करण्याची परंपरा असली ना तरीही त्यापेक्षा अधिक महत्त्व आहे ते म्हणजे पूजाविधी, पितृपूजन, दानधर्माचं खूप जास्त महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी जो कोणी भक्तिभावाने देवी लक्ष्मीची पूजा करतो, गरजू लोकांना अन्न वस्त्र दान करतो, पितरांची पूजा करतो, त्याच्या जीवनात कधीही धनाची कमतरता भासत नाही. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.